आपल्या कार्याला आरंभ करूया। तत्पूर्वी ओम नमो जी गणनायका एकदंता वरदायका स्वरूप सुंदरा विनायका करी कृपा मजवरी आता नमो ब्रह्मकुमारी हंसारूढ वागेश्वरी विनाशोभे दक्षिण करी विजय मूर्ती सर्वथा नमन माझे गुरुवर्या सुखमूर्ती करुणालया नमो संत श्रोत्यांच्या पाया अभिदभेदा करुनिया आता नमो श्री पांडुरंगा यावे तुवा कथेची प्रसंगा निरसुनी माझिया भवभंगा करी कृपा मजवरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर सकला हरी कथा बोले अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालवी सकला नामाने नमस्कारुणी आता सकल तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे दोन की जे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचन रूपी सेवेकरता निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानी यांचे राजे सकल संत हृदय सम्राट ज्ञानोबा राय मौजे आमनेपाडा या गावातील आणि आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणारे श्री अर्जुन सीताराम पाटील आणि यांच्या धर्मपत्नी त्याचप्रमाणे दिलीप अर्जुन पाटील कुमार कल्पेश अर्जुन पाटील कुमार राहुल अर्जुन पाटील अशा या मुलांची जन्मदाती आई त्याचप्रमाणे कुमार गणपत विक्रम गणपत पाटील सौभाग्यवती अनिता नित्यानंद म्हात्रे सौभाग्यवती सुनीता दिनेश अशी या मुलांची काकी आणि आज त्यांना जाऊन 1 वर्ष परिपूर्ण झालेला आहे आणि त्यांची आज पुण्यस्मरण सोहळा हा तिथीप्रमाणे आयोजित केलेला आहे आणि त्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्व मंडळी ह्या कार्यक्रमाला सकाळपासून उपस्थित राहिलेलं आहात आणि आजच्या सायंकाळच्या सत्रातील आणि हरिप्रवचन रूपी सेवा संपन्न होत असताना ही माझ्यासारख्या यतकिंचित पामराकडं आणि स्फूर्त केलेली आहे आणि अगदी वेळेवर मी उपस्थित झालेला आहे। सांगण्याचं तात्पर्य की आज ज्यांचा प्रथम पुण्यस्मरण सोहळा आहे त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे प्रथम पुण्यस्मरण सकाळपासून नामस्मरणाच्या चिंतनामध्ये संपन्न होत आहे। ज्या अर्थी हा पुण्यस्मरण नामस्मरणाच्या गजरामध्ये संपन्न होत आहे त्या अर्थी नक्कीच या माऊलीचं कुठेतरी पुण्य शिल्लक असावं म्हणून हा त्यांच्या परिवाराने त्यांच्या मुलांनी संपूर्ण दिवसभरातील आणि हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि त्या निमित्ताची सायंकाळची प्रवचन रूपी सेवा या ठिकाणी संपन्न होत असताना तुम्ही आम्ही सर्व मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। सर्वांचं आणि या ठिकाणी वंदन करून आणि माझ्या ज्ञानेश्वरी तीर आणि ह्या ओवीच्या आधारावर जे काही मी बोलणार आहे ते जसं ज्ञानोबा राय माझ्या बुद्धीला चालना देतील श्री गुरु माझ्या बुद्धीला चालना देतील आणि तुम्हा सर्वांच्या सहकार्याने ही सेवा उर्वरित वेळेमध्ये आपण संपन्न करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि प्रथम पुण्यतिथी सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना
त्याला पुण्यस्मरण म्हणतात. दुसरी गोष्ट वर्ष श्राद्ध, जे श्रद्धेने केलं जातं त्याला वर्ष श्राद्ध म्हणत असतात. आणि पुण्यतिथी जी तिथीवर केली जातं तिला पुण्यतिथी म्हणतात. हा पुण्यस्मरण सोहळा त्यांच्या परिवारातील मुलांनी त्यांचं वर्षातून स्मरण केलेलं आहे. म्हणजे आज त्या आपल्यातून आजच्या दिवसाला आपल्यातून निघून गेलेले वर्षातून एकदा त्यांच्या परिवाराला त्यांचं स्मरण झालेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणून ह्या मुलांनी अन्नदान, नामस्मरण असा सोहळा या ठिकाणी संपन्न केलेले. आणि तिसरी गोष्ट श्रद्धेने, म्हणजे श्रद्धेने कार्यक्रम हा केलेला आहे. कोणतीच गोष्ट आणि ऐन वेळेवर ह्या आजच्या कार्यक्रमाचं नियोजन नाही. मलाही आजच्या प्रवचन रूपी सेवेची आणि आजची सेवा जवळजवळ 1.5 महिना अगोदर आणि हरिभक्ती परायण आपल्या गावचे आणि भजनानंदी असणारे आणि परमार्थ प्रेमी असे किरण महाराज पाटील यांनी माझ्या वाट्याला आणि आजची सेवा सुपूर्द केलेली आहे. अशा प्रकारे आणि आजचा त्यांचा पुण्यस्मरण सोहळा आणि अगदी त्यांच्या मुलांना त्यांच्या परिवाराला द्यावी तितकी धन्यता थोडीच आहे. कारण का आपली आई गेल्यानंतर आजचा त्यांचा पुण्यस्मरण सोहळा मोठ्या थाटामाटाने आणि संपन्न होत असताना वास्तविक आपण गेल्यानंतर आपलं कार्यक्रम या पद्धतीने होतील किंवा नाही याची अजिबात कोणी गॅरंटी घेऊ नका. कारण का आता इथून पुढच्या पिढीला अजिबात वेळ नसणार. मी पुढे सांगणार आहे, पुढच्या पिढीला अजिबात वेळ नसणार. कारण का हा युग कोणता आहे? कोणता? तुम्ही बोलतच नाही हो. हा कोणता युग आहे? कलियुग. आणि ह्या कलियुगामध्ये आता कोणी कोणाला चांगलं सांगलेलं आवडत नाही, कोणी कोणाला खरं सांगितलेलं काय पटत नाही. हे तर सगळ्यांना माहीत आहे, बरोबर. आणि कलियुगामध्ये चांगल्या माणसांच्या मागे कोणी जात नाही. आता कोणाच्या मागे जातात हे काही हे प्रवचनामध्ये सांगण्याची गरज नाही. अशा पद्धतीने ज्या माऊलीचा या ठिकाणी पुण्यस्मरण सोहळा होत आहे त्या माऊलीचं कुठेतरी पुण्य शिल्लक असावं. अशा माणसांचीच गेल्यानंतर काहीतरी नामस्मरण होत असतो. कारण जी माणसं जातात ना त्यांच्या कार्याला काहीतरी नामस्मरण झालं की आपण समजायचं की पहिल्या दिवसापासून तर 13व्या दिवसापर्यंत जे गेल्यानंतर जे कार्यक्रम होत असतात आपण समजायचं की काहीतरी पुण्य शिल्लक असावं. नाहीतर काही कांच्या मैताला भजन सुद्धा भेटत नाही. भजने सुद्धा घरात असला भजन गावचा तरी भजने सुद्धा घरात नसले तर बिना भजनाचा ते प्रेत आपल्याला घेऊन जावं लागतं. एकतर रातीलाच काहीतरी अडचण निर्माण होईल. एकतर आषाढीची वारीच असेल, सगळे वारकरी कुठे गेलेले असतील हो? पंढरपूरला वारीला गेलेले असतील. मग वारकऱ्यांची सुद्धा तिथं कमतरता भासत असतो. मग तिथं ते कार्यक्रम आणि काय होतात खंडित होतात. त्याचं कारण की त्या गेलेल्या माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी पुण्याचा संचय नसावा म्हणून भगवत कार्य त्याच्या जाण्यानंतर होऊ शकत नाही. कुठल्या ना कुठल्या अडचणी प्राप्त होत असतात. आपण असं गृहीत धरायचं. अशा प्रकारे ह्या मुलांनी आणि आपल्या आईचं पुण्यस्मरण आणि ह्या ठिकाणी संपन्न करत असताना आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. कारण का आपल्या कुळामध्ये आणि जी मुलं सात्विक जन्माला येतात ना त्यावेळेला प्रथम धन्यता कोणाला भेटतं हो? खासदाराला, मग आमदाराला, मग गावच्या पाटलाला? नाही, धन्य माता पिता तयाच्या. आपल्या कुलामध्ये आपल्या घरामध्ये मुलं जर सात्विक जन्माला जर आली तर पहिले सर्वप्रथम
माईबापाला धन्यता दिली जात. कोणाचा मुलगा? अमक्या अमक्याचा मुलगा. काय करतो? हरिपाठ करतो. काय करतो? प्रवचन करतो. काय करतो? कीर्तन करतो. काय करतो? भजन करतो. काय करतो? मृदुंग वाजवतो. म्हणजे परमार्थिक सेवा करत असताना एखाद्या कुलामध्ये सात्विक मुलगा जर जन्माला आला आणि एखाद्या घरामध्ये चांगला सद्भक्त निर्माण झाला तर त्याच्या आई वडिलांना धन्यता प्राप्त होत असतो. आपलंही नाव मोठं होतं आणि आपल्या आई वडिलांचंही नाव मोठं होतं. त्याचप्रमाणे आपल्या कुलाचं नाव सुद्धा मोठं होत असतो. आपल्या गावाचं नाव मोठं होतं. आपल्या तालुक्याचं नाव मोठं होतं. आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं होतं. आपल्या राष्ट्राचं नाव मोठं होतं. म्हणजे एक एक पायरी पुढे आपण गेलो की तसा आपल्याला मोठेपणा प्राप्त होत असतो. आणि तो मोठेपणा आपल्याला एकदा प्राप्त झाला की मग त्या मोठेपणामध्ये सुद्धा आपण गुरफटून जाऊ नये. लोक आपल्याला मोठं म्हणायला लागली की मग आपण सुद्धा त्याच्यामध्ये काय होतो? गुरफटून जात असतो. अशा प्रकारे संत महात्मे त्याप्रमाणे नसतात. संत महात्मे काय करतात? सकलांसी येते हयाधिकार कलियुगी उद्धार हरिनामी. अशा प्रकारे संत महात्मे सगळ्यांना ह्या प्रवाहामध्ये आणि सामावून घेत असतात. अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये पुण्याचा संचय जर असेल तर माईबापांनो, आपण इथून गेल्यानंतर इथं कोणीतरी आपल्या घरामध्ये आपली पुढची पिढी जी असतात ना ती सात्विक कार्यक्रमांचं नियोजन करत असतात. तसंच या परिवाराने आणि आपल्या आईच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्तानं हे सात्विक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. कारण भगवंताचं नामस्मरण सगळ्या ठिकाणी चालतं. कुठे चालत नाही असं एकही ठिकाण नाही. भगवंताचं नामस्मरण कुठेही चालतं. म्हणजे पुण्यतिथीलाही चालतं, अजून बारशालाही चालतं, लग्नालाही चालतं, पूजेलाही चालतं, सप्त्यालाही चालतं, घरातही चालतं, बाहेरही चालतं. खाता पिता भगवंताचं नामस्मरण घेतलं तरी चालतं. कारण का भगवंताच्या नामस्मरण घेण्याकरता कुठेही आपल्याला अडथळा निर्माण होत नाही. अशा प्रकारे ते भगवंताचं नामस्मरण आणि जीवनामध्ये आपण जर घेतलं तरच आपल्याला ह्या कलियुगामध्ये आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. कलियुगामध्ये एकच साधन बाकी आहे, ते म्हणजे कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटे. म्हणजे कलियुगामध्ये एक साधन असं शिल्लक राहिलेलं आहे की त्या साधनाचा आपण वापर जर केला तर त्या साधनाचा वापर करण्याने आपलं जीवन सुजलम सुपलम झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनाचं कोट कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणजे भगवंताचं नाम. म्हणजे आपण किती यज्ञ यागादी कर्म जरी केली तरी त्याच्याने आपला उद्धार होईल हे काही सांगता येत नाही. कारण का कितीही नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. म्हणजे कलियुगामध्ये नलगती सायास म्हणजे कोणतंही सायास करावी लागत नाही. म्हणजे वनामध्ये आपल्याला तपश्चर्या करायला जावं लागत नाही. तर काय करावं, काय केल्याने आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल, काय केल्याने आपलं कोटकल्याण होईल, तर ते संत महात्मे तुम्हाला सांगून गेले. काय सांगून गेले? तर भगवंताचं नामस्मरण आपण उठता बैसता घेत जा. म्हणजे भगवंताचं नामस्मरण आपल्या जीवनामध्ये आपण जर घेतलं तर नक्कीच आपलं कोटकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कधी कल्याण आपलं करायचं जर असेल तर आपण सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. परंतु आपल्या जीवनामध्ये आपण सतत देवाचं नामस्मरण घेत नाही. वेळ आली की देवाचं नाव घेतो आपण. आता वेळ आल्यावर देवाचं नाव आपण जर घेतलं तर तो देव आपल्यावर कृपा करील का हो? ठेस लागल्यानंतर कोणाची आठवण येतं आपल्याला? देवा रे देवा, आई ग आई, या दोन माणसांची आठवण येतं आपल्याला. कधी? झोपताना, मग जेवताना, मग कधी दिवाळीला, मग कधी होलीला. नाही नाही नाही, एकदा ठेस लागली की मग आईची आठवण आणि मग देवाची आठवण. पण आपल्या जीवनामध्ये दोन व्यक्तींना आपण दिवस रात्र त्यांची आठव केली पाहिजे. कोणाची आठवण? कोण?
निवडणुकीत 500-500 रुपये देतात त्यांची, मग कोणाची? तर ज्यांची आठवण आपल्या जीवनामध्ये झाली पाहिजे ते म्हणजे आपली आई आणि आपला देव आणि आपला गुरु. या 3 लोकांची आपण दिवसातून एकदा तरी आठवण केली पाहिजे. कारण ज्या भगवंताने तुम्हाला मनुष्य जन्म दिलेला आहे ना, त्या मनुष्य जन्मामध्ये आपण त्या भगवंताचं दिवसातून एकदा तरी नामस्मरण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट, ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे ना त्यांचे उपकार आपण आठवले पाहिजे. आणि ज्या श्रीगुरूंनी आपल्याला सन्मार्गाला लावलेलं आहे त्या श्रीगुरूंची सुद्धा आपल्याला आठवण झाली पाहिजे. नाहीतर त्यांना जर विसरलं तर काय होईल? तुकाराम महाराज म्हणतात, मी म्हणत नाही विसरली तया थोर झाली आणि पचतील खाणी 84च्या खाणी म्हणजे काय? 84च्या खाणी म्हणजे 84च्या खाणी म्हणजे 84 खाणी म्हणजे एक नरक आहे. तो कुठं आहे? तो यमपुरीला आहे. आणि त्या 84च्या खाणीमध्ये म्हणजे रवराव दुर्गंधीच्या नरकाच्या कुंडामध्ये आपल्याला तिथं जावं लागेल. काय केल्याने? विसर पडल्याने. कोणाचा? देवाचा, संताचा, आई वडिलांचा. यांचा विसर जर झाला तर आपली हानी झाल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या वेळेला बाकीच्या गोष्टी विसरा. कपाटात काय ठेवलं, बँकेत किती आहेत, या सगळ्या गोष्टी विसरा. कोणाला किती दिलं या सगळ्या गोष्टी विसरून जा. परंतु देवाला, आई वडिलांना आणि संतांना मात्र अजिबात विसरता कामा नाही. ह्या 3 लोकांचं आपल्यावर अनंत असे काय आहेत? उपकार आहेत. परंतु त्या देवाचा उपकार आपण मानत नाही. ज्याने सुंदर आपल्याला नर शरीर दिलेलं आहे त्याचं उपकार आपण मानलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांची सेवा घडली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या जीवनामध्ये आई वडिलांची जीवनामध्ये काय घडली पाहिजे? सेवा घडली पाहिजे. म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज आजच्या निवडलेल्या ओवीच्या माध्यमातून सांगतात, सकल तीर्थांची धुरे जिये का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि निवडलेल्या ओवीच्या माध्यमातून सांगतात, सकल तीर्थांची धुरे. इथं काय शब्द आलेला आहे? ज्ञानोबरायांनी काय शब्द घातलेला आहे? सकल तीर्थांची म्हणजे तीर्थांची, तीर्थाच्या नाही केला. ज्ञानोबरायांनी काय शब्द टाकला? तीर्थांची. आता तीर्थाच्या जर टाकला असता तर कोणतं तीर्थ आपण समजलं असतं? आळंदी, देऊ, पंढरपूर, काशी, प्रयाग, मथुरा, अयोध्या, अजून भरपूर तीर्थस्थळ आहेत आपल्या भारत देशामध्ये. अनेक तीर्थक्षेत्र आहेत. मग अनेक तीर्थक्षेत्रांच्या पैकी कोणती तीर्थक्षेत्र आपण समजली असती? तसं ज्ञानोबरायांनी केलं नाही. तर ज्ञानोबरायांनी तुम्हाला समजण्याकरता सोप्यान सोपी अशी ज्ञानेश्वरी सारखा मान ग्रंथ तुम्हाला उपलब्ध करून दिला. ही सुद्धा ज्ञानोबरायांची आणि आपल्या समाजावर, आपल्या या हिंदू धर्मावर फार मोठे उपकाराची आणि क्रांती ज्ञानोबरायांनी केलेली आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे, सकल तीर्थांची म्हणजे जगाच्या पाठीवर जेवढी तीर्थ आहेत, काय सांगितलं मी? जगाच्या पाठीवर जेवढी तीर्थ आहेत तेवढी तीर्थ काय आहेत? जे का माता पितरे म्हणजे सकल तीर्थांची धुरे जे का माता पितरे म्हणजे सगळ्या तीर्थांचं स्थान, सगळ्या तीर्थांचं महत्व कोणाला दिलेलं आहे? खासदाराला. मग कोणाला? पंतप्रधानाला तर नाही माई बापांनो. तर सगळ्या तीर्थांचं स्थान आपल्या जन्मदात्या आणि आई वडिलांना दिलेले आहे. म्हणून ज्ञानोबा सांगतात, जिये का माता पितरे. आपल्या आई वडिलांना सगळ्या जगाच्या पाठीवर असलेल्या तीर्थाचं स्थान आपल्या आई वडिलांच्या चरणाजवळ ज्ञानोबा यांनी सांगितलेलं आहे. त्यांच्या चरणाजवळ आणि ती सगळी तीर्थ जगाच्या पाठीवर असणारी आणि आहेत. म्हणून अशा आई वडिलांना काय केलं पाहिजे आपण? तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये आपलं शरीर आपण खर्च केलं पाहिजे.
असं ज्ञानोबाराय आजच्या निवडलेल्या ओवीच्या माध्यमातून आणि सरळ सरळ आणि तुम्हा आम्हाला संत संदेश देत आहेत असा ओवीचा सरळ सरळ भावार्थ आणि माझ्या अल्पशा मतीने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्ञानोबारायांच्या वाङ्मयावर जर बोलायचं झालं तर तिथं तुमच्या आमच्याचं काम नाही. ज्ञानोबाराई कुठे आणि आपण कुठे. एखाद्या पेलवानाचं वर्णन करायचं जर झालं तर त्याकरता कोण असावा पाहिजे. त्या पेलवानाच्या तोडीचा कोण असावा पाहिजे. पेलवानच असावा पाहिजे. तिथं तुमच्या आमच्या सारख्याचं काडी पेलवानाचं काम नाही. तिथे येड्या गबालाचं काम नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायांच्या वाङ्मयावर बोलायचं झालं हे तुमच्या आमच्याचं काम नाही. परंतु सेवेके सांगितले काम ते उतुपण कामा नाही. म्हणून तुम्ही आम्ही फक्त ज्ञानोबारायांचे काय आहोत. पाईक आहोत. जसं पोस्टमन जसं या घरचं पत्र त्या घरी आणि पोचवण्याचं काम करतं ना तसे संत महात्मे ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा आधी करून संत महात्म्यांचा संत संदेश आणि तुमच्या आमच्यापर्यंत तो पोचवण्याचं काम करत आहेत. आणि अशा प्रकारे जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायाचे आद्य श्री गुरु जर कोण असतील तर ज्ञानोबा आणि तुकोबाराय आहेत. आणि त्या ज्ञानोबा आणि तुकोबारायांचा मार्ग तुम्हा आम्हाला आणि अवलंबण्याचा मार्ग दाखवतात. ते आथाच्या आणि तुमच्या आमच्यामध्ये वावरणारी संत मंडळी तिथपर्यंत आपल्याला आणि मार्गस्थ लावण्याचं काम ते पोस्टमन सारखं करत आहेत. आणि त्याचप्रमाणे आजची सेवा पोस्टमन सारखी आणि मी तुमच्यापर्यंत ज्ञानोबारायांचा संदेश आणि पोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. सकल तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवेसी किर शरीरे लोन कीजे. ज्ञानोबाराय सांगतात जगाच्या पाठीवर जेवढी तीर्थ आहेत ना तेवढी तीर्थ आपल्या आईवडिलांच्या ठिकाणी आहेत. म्हणून त्या आईवडिलांनाच पंढरी आणि काशी माना. त्या आई घरी असलेल्या आईवडिलांच्याच ठिकाणी विठोबा आणि रखमाई त्यांनाच माना. घरी असलेल्या आईवडिलांनाच काशी विश्वनाथ आणि पार्वती माता माना. नक्की आपल्याला पंढरीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपल्याला काशी विश्वनाथाचं पार्वती मातेचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई वडील शिल्लक आहेत तोपर्यंत आपल्या घरी पंढरपूर आहे. आई वडील शिल्लक जोपर्यंत आपल्या घरामध्ये आहेत ना तोपर्यंत आपल्याला कुठेच जाण्याची गरज नाही. कोण सांगतात. संत महात्मे सांगतात. कारण अशा प्रकारे ज्ञानोबाराय सांगतात की सगळी तीर्थ जगाच्या पाठीवर जी आहेत ती आपल्या आई वडिलांच्या चरणाजवळ आहेत. म्हणून त्या आई वडिलांनाच आपण सर्वस्वाने देव मानलं पाहिजे. अशा प्रकारे आणि हा संत संदेश सांगत असताना की जोपर्यंत आपली आई वडील शिल्लक आहेत तोपर्यंत आणि आपण त्यांच्या चरणाजवळ विठोबा आणि रखुमाई समान त्यांना पाहिलं तर नक्कीच आपल्याला त्या पंढरीचं दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारे कशाला जाता दूर घरीच पंढरपूर. म्हणजे दूरच्या पंढरीला आपल्याला जाण्याची गरज नाही. आपल्या घरच्या पंढरीला आपण जर भजलं, घरच्या पंढरीला आपण जर मानलं, घरच्या पंढरीची आपण काया वाचा मनाने जर सेवा जर केली तर आपल्याला दूरच्या पंढरीला जाण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे कारण का मायबाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. म्हणजे दूरच्या तीर्थाला आपल्याला जाण्याची आवश्यकता नाही. मग आता तुम्हाला वाटल की आता बुवा सांगतात की जोपर्यंत आई वडील शिल्लक आहेत तोपर्यंत तीर्थाला जाण्याची गरज नाही. परंतु आता ऐका, जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई वडील जरी शिल्लक जरी असतील तरी सुद्धा आपल्याला तीर्थाला जाता येतं. मग तुम्ही बोलाल बुवा तू किती खोटा बोलतोस. अगोदर बोलला काय बोलला की आई वडील जर असतील घरामध्ये तर तीर्थाला जाण्याची गरज नाही असं सांगितलं ना मी. ना आता काय सांगितलं. जरी ते असतील तरी गेलं तरी चालेल. मग लगेच एका मिनिटामध्ये खोटं बोलला तू असं तुम्हाला वाटेल. परंतु ऐका, आई वडील घरामध्ये शिल्लक जर असून जर आपण दूरच्या पंढरीला जरी गेलो तर त्या दूरच्या पंढरीला जाण्याच्या अगोदर
घरच्या विठोबा रखुमाईला काय करा, मुजरा करा, त्यांची सेवा करा. दिवसातून एकदा सुद्धा त्यांच्या डोळ्यातून कशाचा, दुःखाचा अश्रू येऊ देऊ नका. अशी जर वर्तणूक ज्याच्या घरामध्ये असेल, त्या घरातली मुलं जर दूरच्या पंढरीला जर गेली तर त्याला सुद्धा आनंद होतो. तयाचा हरिक वाटे देवा. हरिक म्हणजे आनंद. त्यांचा आनंद देवाला वाटत असतो आणि देवाला चांगल्या माणसांचाच आनंद वाटत असतो. अशा प्रकारे आणि गेलोच दूरच्या पंढरपूरला तर काय केलं पाहिजे. दूरच्या पंढरपूरला जर आपण जर गेलोच तर काय केलं पाहिजे. आपण तिथं पंढरीला गेल्यानंतर पंढरीला आपण उतरलो की मग पंढरपूरला उतरल्यानंतर सर्वप्रथम पंढरीला गेल्यानंतर आपण 3 कार्य केलं पाहिजे. कोणतं 3 कार्य. पहिलं चंद्रभागेचं स्नान. दुसरं चंद्रभागेचं स्नान झालं की मग लगेच कुठे गेलो पाहिजे आपण, पांडुरंगाच्या दर्शनाला गेलो पाहिजे. आणि पांडुरंगाचं दर्शन करून बाहेर पडलो की मग कुठे गेलो पाहिजे आपण, घोंगडी गल्लीमध्ये. मग कुठे, लगेच आपण पंढरपुरामध्ये चाललेल्या हरिनामाच्या गजराचं आपण श्रवण केलं पाहिजे. या 3 गोष्टी पंढरीला गेल्यानंतर आपण कराव्या. आणि या 3 गोष्टी पंढरीला जाऊन आपण जर केल्या तर नक्कीच पंढरीला गेल्याचं पुण्य आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर बोलतो ना. पंढरीला गेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. नाहीतर पंढरपूरला पोचलो, कारण का पंढरपूरला गेल्यानंतर आपण खर्च करून जातो, काही फुकट काही जात नाही. आता फुकट लोक नेतात तो भाग वेगळा, परंतु आपण आपला खर्च करून जर गेलोच तर फुकट जातो का हो. गाडीचा भाडा, एसटीचा भाडा, रूमचा भाडा, अजून काय 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 आपल्याला खर्च करावा लागतो. मग इतका खर्च आपण करून गेल्यानंतर पंढरीला गेल्यानंतर का जिथं खोली घेतली त्या खोलीतच आंघोळ करायची का, गरम पाण्यामध्ये नाही, तर तिथं चंद्रभागेचं स्नान करावचं. आणि चंद्रभागेचं स्नान केल्यानंतर जर आपण जर दर्शन बारी जर पाहिली तर आपल्याला भीती वाटतं, अरे रे रे एवढी गोपालपुरापर्यंत लाईन गेलेली आहे, आता काही आपल्याला लवकर दर्शन काही होणार नाही. एकदा तिथं आपली भीती निर्माण झाली की मग यदा कदाचित तो पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्याला दर्शन सुद्धा घडू शकणार नाही. तिथं गेल्यानंतर निर्भर राहायचं. आल्या ना पंढरीला मग दर्शन केल्याशिवाय माघारी जायचंच नाही. त्या दर्शनाच्या बारीला लागल्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारची तहान भूक लागणार नाही. कोणत्याही प्रकारचा 24 घंटे 36 तास जरी आपण उभं जरी राहिलो तरी आपल्याला भूक लागणार नाही, थकवा येणार नाही, आपल्याला कंटाळा येणार नाही. तो आपोआप आपल्याला दर्शन घडून आणण्याचा प्रयत्न करणारा कोण आहे, तो आहे. फक्त तिथं आपण भीती निर्माण केली ना मग कुठेतरी बारीलाच आपल्याला चक्कर येईल, बारीलाच आपल्याला काय काय होईल, मग तिथूनच आपण माघारी फिरण्याची शक्यता आहे. या गोष्टी आपण केल्या पाहिजेत पंढरीला गेल्यानंतर. नाहीतर पंढरीला आपण गेलो ना तर देवाचं दर्शन पत्ताच नाही, अजून चंद्रभागेच्या स्नानाचा पत्त्याच नाही, कीर्तनात जाऊन कीर्तन ऐकण्याचं पत्ताच नाही. मग काय करतो, कोणी घोंगडी गल्लीमध्ये, कोणी बांगडी गल्लीमध्ये. म्हणजे तिकडं पंढरीला जर आपण जर गेलो तर पंढरीला गेलो ना आपण सगळ्या संसाराच्या गोष्टी आपण काय करतो, साठवायला लागतो. कुठं, सोनटिकली नाक्यावर. मग कुठं, पंढरपूरला गेल्यानंतर चोली, बांगडी, अजून काय काय, कोणी घोंगडी गल्ली, कोणी बांगडी गल्ली. अहो ते कलथ माहित आहे तुम्हाला, ते कलथ पंढरपूरशा, अजून चौरंग पाठ पंढरपूरशा. म्हणजे पंढरपूरला गेल्यानंतर काय आणायचं आणि काय आणू नये
हे काही मी सांगून जमणार नाही. मी सांगितलं तरी तुम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. परंतु ऐका, पंढरपूरला जर आपण गेलोच तर पंढरपूरला गेल्यानंतर या संसाराच्या गोष्टी अजिबात पंढरपुरातून आणायच्या नाही. मग पंढरपुरातून काय आणायचं आपण? तर पंढरपुरातून काहीतरी देवाचं आणायचं, काहीतरी तो देव आणायचा. कारण पंढरपूरला जर आपण गेलो तर संसाराचं काहीच आणायचं नाही. परंतु आणल्याशिवाय राहत नाही. काय काय आणतो हे सगळ्यांना माहितीच आहे. मी मागच्या वर्षी, यावर्षी गेलो नाही. गुरुपौर्णिमेला गेलो, काही व्यत्यय असल्यामुळे मी गेलो नाही. अशा प्रकारे आणि मग पंढरपूरला आपण गेलोच तर मागच्या वर्षी आता एखाद्या दिवशी प्रदक्षिणा झाल्यानंतर फरार वगैरे केला आणि दुसऱ्या मठामध्ये मी एका महाराजांना भेटायला गेलो होतो. तारीख द्यायची, कारण पंढरपुरामध्ये आळंदीमध्ये वारीच्या वेळेला सगळे महाराज मंडळी भेटत असतात आणि सगळ्यांच्या भेटीगाठी त्यावेळेला होत असतात. जर आपल्याकडं एखादा कार्यक्रम जर असला त्याची तारीख आपल्याला पंढरपूर क्षेत्रामध्ये देता येतं. आणि अशा प्रकारे जात असताना आपल्या भिवंडी तालुक्यातल्या अलीकडच्या, इकडच्या नाही सांगत मी, अलीकडच्या माता मावल्या मला भेटल्या रस्त्यामध्ये पंढरपूरच्या बाजारामध्ये. आणि अशी मोठे मोठे त्यांच्या डोक्यावर बोसके होते. तर त्यांनी मला जेहरी केला, मी त्यांना जेहरी केलं. तर त्याच म्हणाल्या, मला मी विचारलं नाही काय तुम्ही घेतले, त्याच म्हणाल्या, नाही ना महाराज, पण ते पंढरपूरला आलेल्याची काहीतरी आठवण म्हणून हे घेऊन चाललेला आहे. म्हणजे एकीच्या हातामध्ये होता चौरंग पाठ, एकीच्या हातामध्ये होता कलथा, एकीच्या हातामध्ये होती घोंगडी, एकीच्या हातामध्ये होती सोलापुरी चादर, एकीच्या डोक्यावर होतं बोसक. कशाचं? हा, ब्लँकेट, अजून चोली, अजून बांगड्या, या सगळा बोसक. म्हणजे ह्या सगळ्या तिथे जाऊन आपण खरेदी करतो. या सगळ्या संसाराच्या गोष्टी आहेत. या सगळ्या संसाराच्या गोष्टी पंढरपूरला गेल्यानंतर अजिबात खरेदी करायच्या नाही. कारण की या सगळ्या संसाराच्या गोष्टी आपल्याला कुठे भेटतात? आपल्या सोनटेकली नाक्यावर पण आता भेटतात, आपल्या सावध नाक्यावर पण भेटतात, बरोबर ना? आठवड्याच्या बाजारालाही भेटतात. नवे नवे आता बाजाराला पण जाण्याची गरज नाही. सगळ्या गोष्टी आता आपल्या दारावर येतात की नाही? आता हरी बोला पण खरं बोला, येतात की नाही? मग या सगळ्या संसाराच्या गोष्टी पंढरपूरला गेल्यानंतर अजिबात आणायच्या नाही. मग पंढरपूरला गेल्याची आठवण जर तुम्हाला आणायची असेल ना, तर काय आणायची? काय आणायचे? एखाद्या देवाची काय आणायची? आपण मूर्ती आणायची आणि ती आपल्या देवघरामध्ये ठेवायची. रोज सकाळी आणि संध्याकाळी उठल्यानंतर आपल्याला कशाची आठवण होईल? पंढरपूरची होईल की नाही? ही मूर्ती आम्ही पंढरपुरातून आणलेली. म्हणजे पंढरपूरची आठवण म्हणून संसारातल्या गोष्टी जर आणल्या तर ती पंढरपूरची आठवण म्हणून राहत नाही. तर पंढरपूरची आठवण म्हणून तर तिथल्या देवाची मूर्ती आणा. नक्कीच तुम्हाला पंढरपूरला गेलेल्याची आठवण वेळोवेळेला प्रत्येक दिवसाला झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पंढरीला गेल्याचं पुण्य प्राप्त करायचं जर असेल तर संसाराच्या गोष्टी आपण आणायच्या नाही. आणि कारण तो पंढरीश भगवान परमात्मा ज्या सेवेने तिथं प्राप्त झालेला आहे, तर ती सेवा म्हणजे आपण निवडलेल्या ओवीच्या आणि माध्यमातून सकल तीर्थांचे धुरे जे का माता पितरे तया सेवेशी, म्हणजे आई वडिलांच्या सेवेमुळं त्या भगवान परमात्म्याला युगान युगे त्या भीमा नदीच्या काठावर आणि विटेवर उभं राहावं लागलं. आणि तो असा तसा उभा राहिला नाही, तर आई वडिलांच्या सेवेने तो पुंडलिकाला प्राप्त झाला. कारण आई वडिलांची सेवा ही फार महत्वाची आहे. कारण का आई वडिलांच्या सेवेमुळं जगाच्या माईबापाला यावं लागतं. यावं नाही, आला. कोणाकरता आला तो? पुंडलिकाने काय केलं हो? काय केलं पुंडलिकानं? आपल्या असलेल्या आई वडिलांची सेवा केली. कशी सेवा केली? तर पुंडलिकाची. आणि तो कथाभाग आपण जर सांगायला जर गेलोच तर काय होईल? आपली वेळ आणि आपल्या हातामध्ये अपुरी राहिलेली आहे, तरी थोडक्यात आणि सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आई वडिलांच्या सेवेचं महत्व तो पुंडलिकाला कसा प्राप्त झाला आणि पुंडलिकाच्या पर्णकुटीमध्ये भगवान परमात्म्याला काय यावं लागलं,
तर पूर्वी आणि त्या काली आणि जानुदेव नावाचा एक सत्शील ब्राह्मण होऊन गेला. काय सांगितलं मी? जानुदेव नावाचा एक सत्शील ब्राह्मण होऊन गेला. आणि सत्शील ब्राह्मण असताना तो शंकर भगवंताचा तो काय होता? उपासक होता. तो भगवान शंकराची भक्ती करणारा होता, सेवा करणारा होता. कोण होता? तो एक ब्राह्मण होता. आणि ब्राह्मण असून भगवान शिवाची तो सेवा करायचा. उपासक होता, भक्त होता. परंतु आणि भगवान शंकराच्या कृपा प्रसादाने सगळं काही त्याला सुंदर पत्नी होती, सुंदर काही ऐश्वर्य होतं. कोणाला? त्या कालच्या जानुदेव नावाच्या ब्राह्मणाला. परंतु त्या ब्राह्मणाला पुत्र संतान नव्हतं. आणि पुत्र संतान नसल्यामुळं भगवान शंकर त्याला प्रसन्न झाले. आणि प्रसन्नाच्या अंती त्याला पुत्ररत्नाचा काय झाला? लाभ झाला. आणि त्या पुत्ररत्नाचा लाभ झाल्यानंतर त्या जानुदेव नावाच्या ब्राह्मणाने त्याचं नाव पुंडलिक असं ठेवलं. आणि तो पुंडलिक जसा जसा मोठा होत गेला ना, तसा तसा शहाणा होत गेला. हो, शहाणा होत गेला. काही काही पुंडलिक जन्माला आल्यापासून मोठे होईपर्यंत शहाणे होत जातात. परंतु काही काही पुंडलिक जन्मल्यापासून काय करत जातात? कसं तरी वागत जातात. खोडकर वृत्तीचा वागत असतो काही काही पुंडलिक. आणि काही काही पुंडलिक मोठे होत असताना शहाणे होत जातात. त्याच कोटीतला हा पुंडलिक जानुदेव नावाच्या ब्राह्मणाला झालेला मुलगा. तो पुंडलिक जसा जसा लहानाचा मोठा होत गेला ना, तसा तसा तो खोडकर वृत्तीचा होऊ लागला. आणि अनेक खोड्या करू लागला. त्यावेळेला जानुदेव नावाच्या ब्राह्मणाने आणि त्या पुंडलिकाच्या आईने त्या पुंडलिकाला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. कारण का मुलगा खोड्या करायला लागला की प्रथम त्याला आई वडील समजावायला लागतात. असं समजवत असताना त्याचं मन काही घरामध्ये लागत नव्हतं. कोणाचं? पुंडलिकाचं. आता घरामध्ये मन लागत नाही म्हणून आई वडिलांना चिंता वाटली. आता एकुलता एक आणि तोच आपला खरा आधार. मग चिंता पडेल की नाही आई वडिलांना? याच्याशिवाय आपल्याला कोणी नाही आणि आपल्याशिवाय याला कोणी नाही. अशा प्रकारे त्या जानुदेव नावाच्या ब्राह्मणाला आणि पुंडलिकाच्या आई वडिलांना त्या पुंडलिकाची चिंता वाटली. कसं काय होणार याचं? घरात मन रमत नाही. सतत कुठे जाऊ लागतो? यो बाहेर जाऊ लागतो. कसे तरी खोड्या करून आणि मग त्या सगळं काही असा नको ते वागू लागल्यामुळं आणि पुंडलिकाच्या आईवडिलांना चिंता पडली. आता काही खरं नाही. किती सांगितलं तरी ऐकत नाही. मग किती सांगून सुद्धा ज्या वेळेला मुलगा ऐकत नाही ना, त्यावेळेला आई वडिलांना एकच मार्ग शिल्लक राहिलेला असतो. तो मार्ग म्हणजे मुलाचं दोनाचं काय? दोनाचं. तुम्हाला माहिती आहे तर तुम्ही बोलत नाही. तुम्ही सगळ्या घाबरून बसल्या. तुम्ही का बोलत नाही? एखाद्या वेळेला जर संध्याकाळी मालीवर जर कोंबडी निघाली नाही ना, मग तुम्ही किती जोराने बोलाली. आता मी सांगितलं पाहिजे का? हो, जर मालीवर संध्याकाळी कोंबडी निघली नाही ना, तर बघा तुमचा हरिपाठ किती जोरान होईल तो. आता हे मी सांगायला पाहिजे का? हो, आता तुम्हाला मी विचारतो ते तुम्ही सांगत नाही, म्हणजे याचा अर्थ तुम्ही मला घाबरून? अजिबात तुम्ही घाबरणार नाही. अशा पद्धतीने मी काय सांगत होतो की पुंडलिकाच्या आईवडिलांनी ठरवलं की आता बस झालं, याचं घरामध्ये मन रमत नाही. हे दोनाचं चार केलं की तेव्हा तरी त्या ओढीने तरी हा घरामध्ये संध्याकाळी परत लवकर येईल. अशी जबाबदारी पुंडलिकाच्या आईवडिलांनी आखली. आणि आखल्यानंतर माईबापांना पुंडलिकाचं दोनाचं चार सुद्धा केलं. कारण कथा प्रवचनामध्ये एखाद्या मालिकेमध्ये लवकर उरकलं जातो. आता हरी बोला पण खरं बोला. अशा पद्धतीने माईबापांनो राहू द्या. आता काहीच तुम्ही बोलू नका, तुम्ही उठू नका. अशा पद्धतीने म्हणजे त्यांचं सुद्धा भाग्य असतील. अशा पद्धतीने आणि
जाऊ दे, आता हसू नका. माझ्या कथेकडं थोडंसं विक्षेप होत आहे, तुम्ही इकडं बघा, तिकडं बघू नका. अशा पद्धतीने आणि मग एकदा 2चं 4 सुद्धा केलं, कारण का कथेमध्ये 2चं 4 लवकर लवकर होत असतं. अशा प्रकारे आणि 2चं 4 सुद्धा केलं, परंतु त्यांना उपाय आला नाही. कोणाला? पुंडलिकाच्या आईला आणि वडिलांना. काय झालं? घरामध्ये मन रमावं म्हणून पुंडलिकाचं लग्न केलं. करायला गेले गणपती, झाला काय? काय? मारवती. तुम्हाला माहित आहे तरी बोलत जा ना फटाफट, म्हणजे मला पुढे बोलायला सवड मिळेल. अशा प्रकारे त्या पुंडलिकाचं घरामध्ये मन रमण्याच्या ऐवजी त्याचं मन कुठे रमू लागलं? कुठं? बायकोमध्ये त्याचं मन रमू लागलं. आणि मग पुंडलिकाच्या आई वडिलांना पुन्हा टेन्शन वाढला. कुठेतरी मन याचं रमावं म्हणून आपण जबाबदारीने याच्यावर जबाबदारी टाकली, परंतु त्याचं मन बायकोमध्ये रमलं गेलं आणि पुंडलिकाचे आई वडील टेन्शन करू लागले. काय करायचं? एकुलता एक, हा सुद्धा आपल्यावर लक्ष देत नाही. आणि असं ओटीवर बिचारी डोक्याला हात लावून बसली, विचार करू लागली, आता काय करावं? एकुलता एक, यो सुद्धा आपल्यावर आता लक्ष देत नाही. आणि एकुलता एक जर असला लक्ष जर दिलं नाही, आपल्याला टेन्शन येते की नाही? असं टेन्शन करत असताना पुंडलिकाचे आई वडील आणि तिथूनच अनेक वारकऱ्यांचा पोहा निघाला होता. पोहा म्हणजे आता जसा आषाढीचा पोहा झाला ना, पोहा म्हणजे चान खायचा पोहा नाही, पोहा म्हणजे वारकरी दिंडी. असा तो वारकरी दिंडी सोहळा आणि पुंडलिकाच्या दारावरून निघाला होता. आणि तो सोहळा पुंडलिकाच्या आई वडिलांनी डोळ्याने पाहिला. आणि त्या सोहळ्यामध्ये कोण कोण होते माहित आहे? सगळी वृद्ध माणसं होती. आणि सगळी वृद्ध माणसं असल्यानंतर प्रत्येक वृद्ध माणसाच्या सोबत आपला मुलगा होता, कारण का पूर्वी पद्धत होती. आणि तो वारकऱ्यांचा पोहा कुठे निघाला होता? काशी यात्रेला निघाला होता. कारण का पूर्वी अशी पद्धत होती की जीवनामध्ये एकदा तरी आपल्या आई वडिलांना काशीची यात्रा करून आणणं हे कर्तव्य मुलाचं होतं. अशा प्रकारे प्रत्येक जण आपल्या म्हाताऱ्या आई वडिलांना आणि काशी यात्रेला घेऊन चालला होता. आणि असं करत असताना तो पोहा पुंडलिकाच्या दारावरून निघाल्यानंतर पुंडलिकाच्या आईवडिलांनी पाहिलं. आणि पाहिल्यानंतर पुंडलिकाच्या आईवडिलांना वाटलं, ही जशी पण काशीला चाललेले आहेत ना, तसं आपल्यालाही जावं असं त्यांना वाटलं. परंतु काय करणार? आपल्याला नेईल कोण? कारण का वृद्ध झाली होती त्यावेळेला. आणि मुलाला सांगावं तर मुलगा आपला ऐकत नाही, आणि त्याला सांगावं तर आपल्यावर रागावल्याशिवाय राहत नाही. अशा प्रकारे मग पुंडलिकाच्या आईवडिलांनी ठरवलं, मुलगा तर आपला ऐकत नाही, पण त्याने धारिष्ट केलं की मुलाला सांगायचंच, विचारायचंच. मग त्यावेळेला गेली पुंडलिकाच्या जवळ आणि पुंडलिकाला विनवणी केली, अरे पुंडलिका, आम्हाला सुद्धा आणि काशी यात्रेला जाण्याची इच्छा झालेली आहे. असं ज्यावेळेला पुंडलिकाला सांगितलं ना, त्यावेळेला पुंडलिकाने सुद्धा तो वारकरी दिंडी सोहळा पाहिला होता. पुंडलिकालाही काशीला जाण्याची इच्छा झाली होती, परंतु कोणासोबत? आई वडिलांच्या सोबत नाही, तर त्याला इच्छा झाली होती त्याच्या बायको सोबत जाण्याची. परंतु जाणार कसा? बायकोला घेऊन जर गेलो तर या दिंडीमध्ये लोक हसतील. आई वडिलांना घरी ठेवल्यात आणि बायकोला घेऊन आले. आणि आई वडिलांना सोबत घेऊन जायला थोडीशी आताच्या तरुण पिढीला लाज वाटतं. एखाद्या मुलाच्या जर 4 व्हीलर गाडी जर असली ना, जर पाहुणा जायचा असेल, एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल ना, तर तो आई बापाला काय सांगतो माहित आहे का? गावातली अमक्याची रिक्षा सांगितले, तो येणार आहे, तुम्ही तयारी करून राहा, तो आला की तुम्हाला त्या कार्यक्रमाला पोचवील. आणि या म्हाताऱ्या आई वडिलांना जर यांनी जर नेली तर यांना असं वाटतं की आपल्याला हसतील आपली मित्रमंडळी, म्हाताऱ्याला आणि म्हातारीला गाडीमध्ये बसून आणले म्हणजे म्हातारी आपण झालो की आपल्या मुलांना आपण म्हातारी झालेलो वाटतो. परंतु त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्यावर चांगल्या पद्धतीने प्रेम करावं मुलांनी. त्याकरता त्या मुलांवर आपण लहान असतानाच चांगले संस्कार घातले पाहिजे, तरच आपण म्हातारी होईपर्यंत आपल्यावर ते प्रेम करतील. नाही तर ते जसं करतात तसं त्यांना करू दिलं मग काही खरं नाही. अशा प्रकारे पुंडलिकाला इच्छा झाली होती
काशीला जायची, परंतु काय करणार. त्यावेळेला पुंडलिकाने आई वडिलांनी विचारल्यानंतर पुंडलिकाने त्यांना होकार दिला. आणि होकार दिल्यानंतर लगेच पुंडलिकाने आपल्या बायकोला सुद्धा सांगितलं, तू ही तयारी कर. मग तेव्हा हे सगळं त्यांची आवराआवर झाली. आणि पुंडलिकाच्या आई वडिलांनी सुद्धा गाठोडं बांधलं. कारण का पूर्वी बॅगा नव्हत्या, सुटकेस नव्हत्या. पूर्वी गाठोडा बांधायचा आणि मग कुठे जायचं, तीर्थाला जायचं. पूर्वी माहेरातून सासरला जर यायचं झालं तर काय असं परस बिरस नव्हतं. हा, एखादी थैली किंवा एखादा बोसका बांधला की माऊली चालली कुठं, सासरला किंवा माहेराला. असा पूर्वीचा तो काल होता. आणि पूर्वीच्या कालामध्ये जास्त सुख सोयी नव्हत्या. पूर्वी ह्या गावाला जर त्या गावाला जर जायचं जर झालं तर काय कसं जावं लागत होतं आपल्याला, मजल दरमजल करत, या झाडाखाली बस त्या झाडाखाली बस, उन्हातानाचे जर निघालो, इथं पाणी पे, ह्या विहिरीचं पाणी पे, त्या डवऱ्याचं पाणी पे, अशी पूर्वीचा आणि पूर्वकाल होता. आणि पूर्वीचा पूर्वकाल जर आपण जर आठवला ना मायबापांनो, तर अक्षरशः आपल्या डोळ्यातून पाण्याच्या अश्रूच्या धारा वाहतील. आणि आताचा काल एकदम सोपं झालेलं आहे. 5-10 मिनिटाच्या अंतरावर जर गेलो, ताण लागली की लगेच बिसलरीची बाटली उपलब्ध असतं तिथं. 20 रुपये द्यायचे, बाटली घ्यायची. म्हणजे सगळ्यात सोपी साधनं आता झालेली आहेत. अशा प्रकारे आणि तो पुंडलिक आपल्या बायको सोबत निघाला. आणि माईबापांनो, त्या पुंडलिकाने काय केलं, एक भली मोठी दोरी घेतली. आणि एक भली मोठी दोरी घेतली. दोरी किती घेतली, एकच. आणि तीच दोरी आपल्या आईवडिलांच्या बांधली. दोन्ही दोरीची टोकं आईवडिलांच्या गळ्यामध्ये बांधली. आणि दोरीचा मधला जो भाग होता ना, तो आपल्या हातामध्ये धरला. आणि आई वडिलांची दोरी आपल्या हातामध्ये घेतली आणि खांद्यावर कोणाला, बायकोला घेतली. आणि मजल दरमजल करत तो निघाला. कुठे, काशी यात्रेला निघाला. आणि मजल दरमजल केल्यानंतर थोड्याशा अंतरावर गेल्यानंतर आणि विश्रांतीसाठी थांबले. एका ठिकाणी विश्रांती करता थांबले. आणि विश्रांती करता थांबल्यानंतर तिथं त्याच परिसरामध्ये आजूबाजूला तिथं आणि काय होतं, कुक्कुट स्वामीचं मठ होतं. त्याच्या शेजारी हे उतरले. आणि आईवडिलांना उतरल्यानंतर आणि पुंडलिक त्या ठिकाणी निवांत झाला. आणि निवांत झाल्यानंतर समोर पुंडलिक पाहतो तर 3 अशा काल्या कुट्ट मलिन झालेल्या 3 स्त्रिया या पुंडलिकाने पाहिल्या. आणि पाहिल्यानंतर पुंडलिक त्यांच्याकडे बघतच राहिला. कारण का कधीच असं चित्र त्याने पाहिलं नव्हतं. अतिशय काल्या कुट्ट आणि मलिन झालेल्या त्या 3 स्त्रिया होत्या. आणि त्यांच्याकडे पुंडलिक बघतच राहिला. कुठून कुठे जातात, काय करतात हे पाहत राहिला. आणि त्या आल्या आणि तिथं कुक्कुट स्वामींचा जो मठ होता ना, आश्रम होता ना, त्या आश्रमाच्या दारापाशी त्या आल्या. आणि आल्यानंतर एकीने काय केलं तर त्या आश्रमाचं अंगण आणि झाडू मारायला सुरुवात केली. आणि एकीने आश्रमाचं अंगण साफ केल्यानंतर दुसरीने काय केलं, त्या साफ केलेल्या अंगणामध्ये रांगोळ्या काढायला सुरुवात केली. आणि तिसरीनं काय केलं, त्या आश्रमात असलेले पाण्याचे रांजण भरण्याचं काम केलं. म्हणजे तिघीने येऊन तिथं त्या कुक्कुट स्वामींच्या आश्रमामध्ये काय केली, सेवा केली. आणि सेवा केल्यानंतर तिघीही आश्रमामध्ये शिरल्या. कशा करता, कुक्कुट स्वामीच्या दर्शनाकरता शिरल्या. आणि दर्शन घेतल्यानंतर लगेच त्या अतिशय तेजपुंज झाल्या. म्हणजे जशा काही स्वर्गातून देवांगणा अप्सराच उतराव्या अशाप्रमाणे एकदम सुंदर त्या झाल्या. आणि बाहेर आल्या आश्रमाच्या. आणि ते पुंडलिकाने पाहिल्यानंतर पुंडलिकाचे डोळे चपापले. अरे रे रे, आतमध्ये जाताना अतिशय काल्या कुट्ट होत्या आणि बाहेर आल्यानंतर अतिशय तेजपुंज, काय भानगड तरी काय. मग पुंडलिकाने ठरवलं यांना अडवून आपण विचारलं पाहिजे. त्यावेळेला पुंडलिक त्यांच्या सामोरी गेला. आणि सामोरी गेल्यानंतर
पुंडलिकाने त्यांना विचारलं, आतमध्ये जाताना तुम्ही काल्या कुट्ट होत्या आणि बाहेर आल्यानंतर अतिशय सुंदर, काय भानगड आहे? त्यावेळेला पुंडलिकाला त्यांनी सांगितलं, अरे पुंडलिका, आता कान उघडून ऐक. त्या म्हणू लागल्या, अरे पुंडलिका, कान उघडून ऐक. काय सांगू लागल्या? ऐक आता आम्ही काय सांगतो त्या. अरे तुझ्यासारखे पापी, आई वडिलांची अवहेलना करणारे, देवाला न मानणारे, संतांना न मानणारे, चांगली सेवा न करणारे, गोरगरिबाला उपयोगाला न पडणारे, अशी जी माणसं आमच्यामध्ये येऊन आई वडिलांचा अपमान करणारी, आई वडिलांचा अवहेलना करणारी माणसं आमच्यामध्ये येऊन ज्या वेळेला अंघोळ करतात ना, त्यावेळेला तुमच्यासारख्या पापी अभक्तांचा मलिनता आम्हाला स्वीकारावी लागतो आणि मग आम्ही मलिन होतो, आम्ही काल्या कुट्ट होतो आणि मग तो काला कुटपणा आणि ते पाप घालवण्याकरता आम्हाला संतांच्या दर्शनाला यावं लागतं आणि संतांचं दर्शन झालं की मग आम्ही काय होतो? पुनीत होतो. असं ज्यावेळेला पुंडलिकाला सांगितलं ना, त्यावेळेला पुंडलिकाचे डोळे काय झाले? अतिशय चपापले. मग त्यावेळेला पुंडलिकाने सुद्धा विचार केला, मग मी सुद्धा काहीतरी चांगलं केलं पाहिजे. मग त्या तिथून निघून गेल्या पावन होऊन आणि मग पुंडलिक आणि कुकुट स्वामींच्या आश्रमामध्ये गेला आणि श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत कुकुट स्वामींना साष्टांग असा दंडवत केला. आणि मग त्या ठिकाणी कुकुट स्वामींनी पुंडलिकाचे डोळे आणि उघडले. अरे पुंडलिका, जा, तुला काशीला जाण्याची आवश्यकता नाही, तुला कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. तुझ्या घरच्याच आई वडिलांची काया वाचा मनाने तू काय कर? सेवा कर. त्यावेळेला पुंडलिकाचे डोळे उघडले आणि तिथून जो पुंडलिक निघाला ना, तिथून काशीला गेला नाही, घरी सुद्धा गेला नाही. तिथून जो निघाला ना, तो कुठे निघाला माहित आहे तुम्हाला? कुठं? सासूरवाडीला. कुठे गेला? मग तुम्ही बोलाल, बुवा तू आम्हाला विचारतस, तुला इताड्यावरून पाण्या पावसाची इथं कशाला बोलवले आम्ही, असं पण तुम्ही बोलाल ना. हा, मग आता तो तिथून कुठे गेला ते ऐका. त्याने जो बायकोच्या पण लक्ष दिला नाही, जो पुंडलिकाने निर्धार घेतला, आपल्या आई वडिलांना घेतली आणि थेट निघाला. कुठं? हॉटेलात. मग कुठं? धाब्यावर. मग कुठं? थेट निघाला तो दिंडीरवनामध्ये. दिंडीरवन माहित आहे तुम्हाला? दिंडीरवन कुठं? दिंडीरवन पंढरपूर. आता तवा पंढरपूर नव्हतं, त्यावेळेला तिथं दिंडीरवन होतं. दिंडीरवन म्हणजे असं जंगल होतं. कुठं? कुठं? हा, नाही नाही नाही, तेव्हा पंढरपूरच नव्हतं, तर तिथं दिंडीर वन होतं, म्हणजे जंगल होतं. काट कुठं तिथे होते आणि तिथं पुंडलिकाने मुक्काम ठोकला. कुठे? दिंडीर वनामध्ये. आणि तिथं एक पर्णकुटी तयार केली. कोणी? पुंडलिकाने. मग पुंडलिकाने तिथं पर्णकुटी तयार केली आणि तिथंच आपल्या मायपित्याची काय करू लागला? तो काय करू लागला? मायपित्याची सेवा करू लागला. कोण? पुंडलिक आपल्या मायपित्याची सेवा करू लागला. कशाच्या माध्यमातून? संतांच्या संदेशाचा त्यांनी धडाच घेतला आणि संतांच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला आणि आपल्या आई वडिलांची काया वाचा मनाने तिथे काय करू लागला? सेवा करू लागला. मी काय सांगत आहे की आई वडिलांच्या सेवेने जगाच्या मायबापाला आपल्या घरी यावं लागतं. आपल्याला तो प्रसन्न होतो, त्याला यावंच लागतो आपल्यावर, आपल्यावर त्याला कृपा करावीच लागतं. हे तुम्हाला मी सांगत आहे. आणि तो जगाचा मायबाप आणि ती आई वडिलांची पुंडलिक सेवा करत असताना तो जगाचा मायबाप आणि रुक्मिणी माता. बघा, जगाचा मायबाप आणि रुक्मिणी माता यांचं थोडंसं काय झालं? बिनसलं. संसार म्हटला की
भांड्याला भांडा लागल्यानंतर काय होतं? बिघडतं ना. आणि बिघडल्या थोडंसं बिघडलं की मग रुक्मिण रुसत. आणि मग ती रुक्मिण रुसली आणि रुसल्यानंतर ती सुद्धा कुठे गेली? रागामध्ये दिंडीरवनामध्ये निघाली रुसून. बघा, त्या जगाच्या मायबापाची रुक्मिणी रुसून दिंडीरवनामध्ये जात, तर आपल्या विठोबाची रुक्मिण ती तरी दिंडीरवनामध्येच गेली, परंतु आपली रुक्मिण काय करतं? एकतर घासणीचा डबा घेल, अंगावर टाकेल, एकतर दोरी झेल, गळ्याला फास लावेल. अजिबात रॉकेलचा कॅन्ड ओटायचा नाही, गळ्याला फास लावून घ्यायचा नाही, विहिरीमध्ये उडी टाकायची नाही. कारण का भगवंताने नर शरीर दिलेलं आहे ना, त्याच्याकरता आपल्याला दिलेला नाही. अशा प्रकारे माईबापांनो त्या रुक्मिणीचा आणि पुंडलिकाला पांडुरंगाला वाटलं आता इतर राग रुसून गेली, आता काही खरं नाही. मग सकाळी गरम पाणी भेटणार नाही, कांदा पोहे गरम गरम भेटणार नाही, झाली का फजेती. मग तो विठ्ठल सुद्धा विचार केला, त्याने विठ्ठलाने सुद्धा विचार केला, आता काही बरीगत नाही, आता हिला आपण शोधून आणली पाहिजे. आणि तो पंढरी दिश पांडुरंग विठ्ठल भगवान निघाला ना, तो दिंडीरवनाच्या दिशेमध्ये निघाला रुक्मिणीला शोधण्याकरता. पण तो रुक्मिणीला शोधण्याकरता जो भगवान परमात्मा निघाला ना, तो पुंडलिकाच्या आश्रमाकडून निघालेला. त्यावेळेला पुंडलिक आपल्या मात्या पित्यांची सेवा करत असताना भगवंताने पाहिलं आणि तोच भगवान परमात्मा पुंडलिकाच्या आश्रमामध्ये पोहोचला. आणि पोहोचल्यानंतर पुंडलिकाच्या आणि पर्णकुटीचा दरवाजा ठोठवला. कोणी? जगाच्या माईबापाने. आणि सांगितलं, अरे पुंडलिका, मी आलेला आहे. त्यावेळेला पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत होता. मग त्यावेळेला पुंडलिकानं पाहिलं तर जगाचा बाप आपल्या दारामध्ये आलेला आहे आणि जगाचा बाप आपल्याला हाक मारत आहे. न बोलवता गेला. कोण? न बोलवता गेला जगाचा मालक. कशामुळे गेला हो? आई वडिलांच्या सेवेमुळे तिथं तो पोचला. आणि देवाला वाटलं पुंडलिक माझा भक्त आहे, आई वडिलांच्या सेवेमध्ये मग्न झालेले, त्याला भेट देऊ आणि मग पुढे आपण जाऊ, असा त्या भगवंताने निर्णय घेतला. आणि तो भगवान परमात्मा पुंडलिकाच्या आणि पर्णकुटीमध्ये गेला. आणि पर्णकुटीमध्ये गेल्यानंतर लक्कासा प्रकाश पडला. ज्या वेळेला देव आपल्या घरामध्ये प्रवेश करतो ना, त्यावेळेला लक्कासा प्रकाश पडतो. अशा प्रकारे मग देवाने सांगितलं, अरे पुंडलिका, मी आलेला आहे. त्यावेळेला पुंडलिकानं जगाच्या मायबापाला सांगितलं, अरे देवा, तू न बोलवता आलेला आहेस, आलेस ना, तर आता देवा तुला चहा पाणी नाश्ता देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. मी माझ्या आई वडिलांची कायावाच्या मनाने सेवा करत आहे, त्यांची सेवा आटोपल्याशिवाय तुझ्याकडे मी डुंकून सुद्धा पाहणार नाही. कोण आले? देव आले, तरी सुद्धा तो त्या देवाकडे पाहत नाही. आपण ग्रामपंचायतचा सदस्य जरी आपल्या घरी आला ना, तरी आपली सगळी उलटापालटी होतं. या खुर्चीवर बसू का ह्या कोचीवर बसू, त्याला थंडा देव का त्याला सरबत देव, की त्याला दुधाचा चहा देव, की त्याला कोरा चहा देव, की त्याला निंबू सरबत देव, एवढी आपली उठाठेव होतं एक ग्रामपंचायतचा सदस्य किंवा सरपंच जर आला तर. परंतु जगाचा मायबाप आलेला आहे, तरी त्याला तो बोलतो, देवा तू आलेस ना, तुझ्याकडे लक्ष देण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. तुला जर मला भेट द्यायची जर असेल तर माझी आई वडिलांची सेवा होईपर्यंत देवा तुला थांबावं लागेल. आणि देवा तुला थांबायचंच असेल तर थांब. अशा प्रकारे पुंडलिकानं देवाला सांगितलं. आणि लगेच पुंडलिकाच्या बाजूला एक वीट होती पडलेली, आणि ती वीट पुंडलिकाने देवाला उभं राहण्याकरता दिली. आता ती वीट कुठली होती? आमण्यापाड्याच्या वीट भटलीतली नव्हती, इताऱ्याच्या वीट भटलीतली नव्हती, किंवा सावध नाक्याच्या वीट भटलीतली नव्हती, तर ती शापित वीट होती. इंद्राला शाप होता. आणि ती वीट आणि पुंडलिकानं भगवंताला उभी राहण्याकरता
फूट त्या विटेचा कथा भाग आहे, तो आता सांगण्याकरता आपल्याकडे वेळ नाहीये. ती वीट भगवंताला त्या पुंडलिकानं उभी राहण्याकरता दिली आणि तो भगवान परमात्मा त्या विटेवर उभा केला. हे देवा, जोपर्यंत आई वडिलांची सेवा होत नाही तोपर्यंत या विटेवर उभा राहा. आणि आई वडिलांची सेवा झाली आणि मग पुंडलिकाने देवाला सांगितलं, देवा बोला आता. त्यावेळेला बोला आता म्हटल्यानंतर लगेच आणि देवाने सांगितलं, पुंडलिका, अरे पुंडलिका, आता काय बोलू मी, काय बोलू आता मी. अरे पुंडलिका, तुझ्यावर मी प्रसन्न झालो. आता तुला जे मागायचं ते तू माग. कोण प्रसन्न झाला? खासदार, मग आमदार. कोण प्रसन्न झाला? जगाचा बाप प्रसन्न झाला पुंडलिकाला आणि सांगतं, पुंडलिका माग. मग त्यावेळेला पुंडलिकाने काय मागितलं हो? तुमच्या आमच्यासारखा पुंडलिक असता तर काय काय मागितलं असतं? कुटी मागितली असती, शोकेस मागितला असता, टीव्ही मागितली असते, काय काय मागितलं असतं ते आता आपल्याला माहित. परंतु तो पुंडलिक आपल्यासारखा नव्हता संसारातलं मागणारा. त्या पुंडलिकाने काय मागितलं? त्या पुंडलिकाने त्याच्या बायकोसाठी मागितलं नाही, त्या पुंडलिकाने त्याच्या आई वडिलांच्यासाठी मागितलं नाही, त्या पुंडलिकाने त्याच्यासाठी मागितलं नाही, त्या पुंडलिकाने पंढरपुरासाठी मागितलं नाही, तर त्या पुंडलिकाने जगाच्या उद्धाराचं मागितलं. मग जगाच्या उद्धाराचं त्या पुंडलिकाने काय मागितलं? देवा, तू प्रसन्न झालेस ना, तुला द्यायचंच आहे ना, देवा मी मागतो ते दे. देव सांगितला, तुला बोललो ना की तुझ्यावर प्रसन्न आहे, तुला काय मागायचं ते तू माग. असं म्हटल्यानंतर पुंडलिकाने सांगितलं, देवा तू ज्या विटेवर उभा आहेस ना त्याच विटेवर जसाच्या तसा युगानुयुगे तू त्याच विटेवर उभा राहा आणि येणाऱ्या भक्तजनांचं काय कर, तू उद्धार कर. हे जगाच्या उद्धाराचं मागणं त्या पुंडलिकानं मागितलं. स्वतः करता मागितलं, गावाकरता मागितलं, बायकोसाठी मागितलं, आई वडिलांसाठी मागितलं, प्रपंचाचं मागितलं, संसाराचं मागितलं का? नाही, तर त्याने जगाच्या उद्धाराचं मागितलं. आणि त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत तो जगाचा मायबाप भीमा नदीच्या काठावर, चंद्रभागेच्या तीरावर आणि पंढरपुरामध्ये युगानुयुगे तो विटेवर उभा आहे. आणि तो विटेवर उभा राहून तो तुमची आमची वाट पाहतो. कोण? पंढरपूरचा पांडुरंग त्या विटेवर उभा राहून तुमची आमची वाट पाहतो. मग तुमची आमची जो वाट पाहतो ना, तिथं आपण गेलो पाहिजे, पण तिथं आपण जात नाही. जी आपली वाट पाहतात तिकडे आपण जात नाही, आणि जी आपली वाट लावतात तिथं आपण गेल्याशिवाय राहत नाही. सुरेकर बरोबर ना? तिथं आपण गेल्याशिवाय राहत नाही. परंतु तिथं जर गेलोच तर तिथं काय केलं पाहिजे आपण? मी सुरुवातीला सांगितलं, चंद्रभागेचं स्नान, विठोबाचं दर्शन आणि हरिनामाचं श्रवण, या 3 गोष्टी तिथं आपण गेल्यानंतर करायच्या. तिथं गेल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आई वडिलांच्या सेवेमुळं काय प्राप्त झालं पुंडलिकाला? जगाच्या मायबापाला यावं लागलं. म्हणून आई वडिलांची सेवा ही फार महत्वाची आहे. आणि हे माझ्या पदरचं मी सांगत नाही, व हे सगळं पुराण तुम्हाला सांगतो. आणि पुराण खरं आहे, पुराण अजिबात खोटं नाही. मी माझ्या पदरचं सांगितलेलं खोटं असेल, बरोबर बोलतो ना, माझ्या पदरचं सांगितलेलं खोटं असेल, परंतु पुराणातलं अजिबात खोटं नसणार. कारण का जे पुराणामध्ये आहे ते आतापर्यंत खरं झालेलं आहे. कोरोना आला, पुराणामध्ये होता, तो काही इकून तिकून आला नाही, पुराणामध्ये होता. कधीतरी तो येणार आहे आणि आल्याशिवाय राहणार नाही. आणि तो आला की नाही? कोण? कोरोना आला, पुराणामध्ये होतं. म्हणून पुराण सत्य आहे. आणि पुराणामध्ये जे जे वाक्य आहेत ना, तुम्हाला आता स्वर्गरोहण ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये पुराण खरं आहे आणि तुमचं आमचं खोटं आहे. म्हणजे पुराण सांगतं, संत सांगतात, ते अजिबात खोटं नाही. म्हणजे स्वर्गरोहण ग्रंथामध्ये एक ओवी आलेली आहे, काय? आता कलियुग सुरू झालेलं आहे, कलियुगामध्ये काय काय होणार आहे हे संतांनी लिहून ठेवलेलं आहे. का आमदाराने, का खासदाराने? वृक्षवल्ली अम्मा
सोयरी वंचरे, म्हणजे तुकाराम महाराज त्या काळामध्ये लिहून ठेवलेलं आहे की पुढे पाण्याचा काय होईल, अभाव होईल, झाडं लावा, झाडे जगवा, विहिरी खोदा, तले खोदा. आता महाराष्ट्र शासन सरकार तले खोदतं, विहिरी खोदतं, झाडे लावतो. त्या काळामध्ये संत महात्म्यांनी सांगून गेलेले आहेत. म्हणजे संत महात्मे खरं सांगतात आणि ते सगळं खरं ठरत आहे. म्हणजे संतांचं वचन खरं आहे. मग तुमचं आमचं वचन खरं नाही. आता एखादा राजाने जर आपल्याला वचन दिलं तर तो राजा वचन पाळतं का हो? म्हणून पुराणामध्ये सांगितलेले स्वर्गरोहण ग्रंथ आहे ना, त्याच्यामध्ये एक ओवी टाकलेली आहे. कलियुगामध्ये काय होईल, वचन राजे न पाळतील. काय सांगितलेले, कलियुगातले राजे सुद्धा वचन पाळणार नाही. राजा कोण, तुम्ही आम्ही निवडून दिलेला कोण, राजा, तो सुद्धा वचन पाळत नाही. तो आपल्या दारात आल्यानंतर आपल्याला काय सांगतो, नमस्कार, आम्ही उभे आहे, आमचा विचार करा, आम्ही काय काय करू. आता काय काय सांगतात हे सगळ्यांना माहित आहे. शुद्ध पाणी आणू, रस्ता तुमच्या घरापर्यंत बनवून देऊ, तुमच्या अंगण्यामध्ये काय लावू, काय लाद्या लावू, बोलतो ना, सगळा चकाचक करून देऊ. परंतु तो निवडून आला, आपण त्याच्याकडे गेलो, मग तो काय म्हणतो, बघू बघू बघू, मग कल्याणचा रघु, मी कशाला दुसऱ्या गावचं नाव सांगू, हा बरोबर, बघू, मग कल्याणचा रघु. मग तो आपल्याला टालाटाल करतो. तो टालाटाल काय करतं तुम्हाला माहित आहे. आपण पण त्याचे 500-500 घेतलेले असतात ना, कमी सांगितलं ना मी, हा आमच्याकडे 10,000 रुपये घेतले लोकांनी, हा हा मग मी 500-500 इथं सांगितलं. 500-500 घेतल्यामुळे मग ते काय करतील हो, ते त्यांचा ते जमाबंदी करायला लागतात. मग अशा प्रकारे माईबापांना मी काय सांगतो, वचन राजे न पाळतील. म्हणजे राजाने दिलेलं वचन सुद्धा कलियुगातला राजा पाळत नाही. पाळतं का हो, आम्ही याव करू, आम्ही त्याव करू, कराचा काही पत्ता नाही. आता राजा कोण हो, आपला राजा कोण आहे, कोण, इताड्याचा बुवा. अहो आता मी राजा जर असतो इथं प्रवचन करायला कशाला आलो असतो हो, मी तिकडं असतो, कुठं, दिल्लीला, मस्तपैकी असं 2 हात करून भाषण देत असतो ना मी, हा आजचे दिन आएंगे. मग तो आपला राजा सुद्धा कोण, नरेंद्र मोदी, तो सुद्धा सांगत होता 2014ला आजचे दिन आएंगे, असा हातकाराचा होतो. म्हणून मी त्याला कल्याणला बघितले, आपल्या लाल चौकीच्या मैदानाला 2014ला आला होता. म्हणून सांगतो मी, आजचे दिन आएंगे. काय बोलत होता तो, आजचे दिन आएंगे. आता आलं का आजचे दिन, मग आता मला सांगा सुरकर, आजचे दिन कोणचं आलं, आपलं आलं ग त्यांचं आलं, कोणचं आलं, आलं आजचे दिन. हा अजून सांगत होता तो, मी जर आलो तर काय होईल, मतदान करण्याच्या वेळेला घरच्या सिलेंडरला नमस्कार करून जा. का त्यावेळेला सिलेंडर महाग झाला होता, 362 रुपये 2014ला सिलेंडरची किंमत होती. मग मी आलो तर सिलेंडर गॅस काय करीन, फुकट नाही, स्वस्त करीन. मग तो आला, पंतप्रधान झाला, परंतु त्याने गॅस स्वस्त केली का हो, आता गॅस कितीला आहे हो, मी ऐकले हो त्याचं भाषण, म्हणून सांगतो तुम्हाला मी, केली का सिलेंडर स्वस्त, अजून त्याने महाग केला, बरोबर. अजून 2 वर्ष गेल्यानंतर 2014चं 2 वर्ष गेलं आणि 2016ला एका रात्रीमध्ये 2 मोठाल्या नोटी बंद केल्या त्याने. कोणती, एक 500ची आणि एक 1000ची, 2 मोठाल्या नोटा त्याने बंद केल्या आणि सांगितलं ज्यांच्याजवळ असतील त्याने नोटा सगळ्या बदली करून घ्या. आणि ज्याच्याजवळ होत्या आपल्यासारख्या गरिबांच्या जवळ, त्याने बँकेच्या दारामध्ये काय केल्या, मोठ्या मोठ्या रांगा लावल्या, कोणी उन्हामध्ये कोणी थंडीमध्ये, बरोबर ना. परंतु जे मोठे मोठे नेते होते ना, त्यांनी बँकेच्या मागच्या दरवाज्यातून पोतीच्या पोती बदली करून नेल्या. मग त्रास कोणाला झाला हो, आपल्याला का मोठाल्या ना, आपल्याला त्रास झाला ना. परंतु त्या वेळेला एक मात्र प्रामाणिकपणा लोकांना समजला. ज्यांच्याकडे होत्या ना त्या बदली करून झाल्या ना, किरण महाराज त्यावेळेला बदली करून संपल्या. त्यावेळेला तुमच्यासारख्या महिला मंडळी होत्या ना, कोणी सारीच्या घरीमध्ये 500ची 1000ची नोट, कोणी लुगड्याच्या घरीमध्ये, तर कोणी चावलांच्या डब्यामध्ये. आणि जी काही कपाटा उघडायला सुरुवात केली ना, धडाधड त्या घरीतून नोटा काढायच्या आणि सांगायच्या, पहिले बघता का, या घ्या आणि बदली करून आणा, जर या जर राहिल्या
तर घासणीर जर नसला ना तर चूल पेटवायला कामी येतील. म्हणजे तुम्ही फालका मारून ठेवलेल्या. तेव्हा प्रामाणिकपणा आम्हाला कळाला तुमचा की तुम्ही किती प्रामाणिकपणाने आमच्याशी वागत होत्या त्या. अशा पद्धतीने वचन राजे न पाळतील हे कलियुगातलं सांगतो तुम्हाला. म्हणजे राजा सुद्धा दिलेलं वचन पाळणार नाही हे कलियुगातलं सत्य उदाहरण संत महात्म्याने लिहून ठेवलेलं आहे. वचन राजे न पाळतील म्हणजे दिलेलं वचन सुद्धा आणि राजा पाळणार नाही हे कलियुगातलं जिवंत उदाहरण आहे. अशा प्रकारे वचन राजे न पाळतील, मेघ काली न पडतील. पाऊस सुद्धा वेळच्या वेळेला पडत नाही. पडला तर लग्नाचा मंडप भिजून टाकतं, पडला तर भागवताचा मंडप सुद्धा भिजून टाकतं, पडला तर लावलेली शेती वाहून नेतं, पडला तर पिकलेला भात खल्यामध्ये सडून टाकतं. पडतं का वेळच्या वेळी? नाही. महानद्या सुकतील म्हणजे काही ठिकाणी नद्या सुद्धा पावसाळ्यामध्ये दुष्काळीत भागामध्ये नद्या सुद्धा कोरड्या असतात. मेघ काली न पडतील, पाऊस वेळच्या वेळी पडत नाही. महानद्या सुकतील, धरित्री पीक सांडील म्हणजे या कलियुगामध्ये आता धरित्री म्हणजे जमीन, आपण जी भात लावतो ना ती जमीन सुद्धा आता पूर्वीसारखी पीक देत नाही. देते का हो? म्हणजे कलियुगामध्ये असं उलटं वारं वाहू लागलेलं आहे. म्हणून ह्या कलियुगात पुढे काय होईल हे संत महात्म्यांनी आणि पुराणामध्ये लिहून ठेवले आहे. म्हणजे कलियुगातली पोरं सुद्धा बापाला मानत नाही, कलियुगातली पोरं सुद्धा आई बापाला जुमानत नाही. त्याचं जिवंत उदाहरण साधू संतांनी या पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे. आणि पुराणाचा आपण आधार घेतला पाहिजे आणि संतांचे वाक्य आपण आत्मसात केलं तरच आपलं कल्याण होईल. म्हणून ज्ञानोबाराय तुकोबाराय आपल्याला संत संदेश आणि देत आहेत. आणि अशा प्रकारे ज्ञानोबाराय तुकोबारायांचा संत संदेश आणि आज या संपदाबाई अर्जुन पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्तानं ज्ञानोबारायांच्या आणि ओवीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा संत संदेश आणि पोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही प्रथम पुण्यतिथी 16 या ठिकाणी त्यांच्या तिन्ही मुलांनी, त्यांच्या पतिराजांनी, त्यांची सून, त्यांचा संपूर्ण हा परिवार आणि थाटामाटाने हा 16 संपन्न केलेले. वास्तविक त्यांच्याकरता भगवंताकडं त्यांना चांगली गती मिळण्याकरता प्रार्थना करण्याची आपल्याला गरजच नाही. ज्या अर्थी दिवसभरातून हरिनामाचा गजर झालेला आहे ना त्या हरिनामाच्या गजराच्या पुण्यातूनच त्यांना तिकडे चांगली उद्वगती प्राप्त झाली असावी. म्हणून हा 16 संपन्न होत आहे. आणि हा 16 संपन्न होत असताना त्यांच्या परिवाराला द्यावी तितकी धन्यता थोडीच आहे. आणि हा संपूर्ण 16 आता सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत कीर्तनापर्यंत संपन्न होण्याकरता आणि त्यांचे तिन्ही मुलं आणि त्यांच्या पाठीशी आमचे किरण महाराज असतील, ही सगळी भगवान महाराज ही सगळी मंडळी असतील ना, ही हिरेरीने जवळजवळ 15-20 दिवस आणि त्यांच्या पाठीशी काम करत आहे. कार्यक्रम सक्सेसफुल होण्याकरता त्यांच्या मुलांना द्यावी तितकी धन्यता थोडे. आणि त्यांच्या पाठीशी खांद्याला खांदा लावून ही सर्व तुम्ही मंडळी भजनानंदी मंडळी आणि कार्यक्रमामध्ये हिरेरीने वाहून घेतलेले आहे. तुम्हालाही द्यावी तितकी धन्यता थोडे. कारण का एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. कारण का एकट्याचा नवे खेळ म्हणून मेलविला. एकटा माणूस जर बॅट घेऊन उभा राहिला तर खेळ रंगेल का हो? त्याच्याकरता 11 कोण लागतील हो, गडी लागतील तरच तो क्रिकेटचा खेळ रंगात येईल. म्हणून कोणताही कार्यक्रम जर आयोजन करायचं झालं त्याच्यामध्ये तुमची आमची सारखी माणसं जर भाग घेणारी जर नसतील तर तो कार्यक्रम सक्सेसफुल होऊ शकत नाही. म्हणून अशा ह्या कार्यक्रमामध्ये ज्याने हिरेरीने भाग घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न आणि होत आहे त्यांना सुद्धा धन्यता देतो. आणि ज्ञानोबारायांचा तुकोबारायांचा संत संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना जे काही आधी कुण झाला असेल तो माझ्या बुद्धीचा दोष समजा, जे काही चांगलं असेल ज्ञानोबा तुकोबारायांचा संत संदेश समजा असं सांगून जातो. म्हणून सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया सेवेशी किरीशर्ये लोन कीजे या उक्तीप्रमाणे या ठिकाणी उर्वरित झालेली सेवा भगवंताच्या ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पित करतो. आणि बोलण्याच्या ओघामध्ये काही चुका झाल्या असतील उदार अंतकरणाने क्षमा करा. बोलत असतो तो चुकत असतो, चालत असतो तो अडकळत असतो, या न्यायाप्रमाणे आणि या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी काही कोणी मोठा महाराज नाहीये किंवा कोणी बाबा नाहीये. अशा प्रकारे
फक्त ज्ञानोबारांचा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. नुन्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवी तसे तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरत्व करावे दास्य सकल विठ्ठल 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 आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोणे मजल्यावे पसाय दान जे खलांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर दाव विश्व स्वधर्म सूर्य पाओ जो वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवरत भूमंडली भेट तू तया भूता चला कल्पतरूंचे आर चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांचन मार्तंदचे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी ती लोकी भजे जो आदि पुरुगी अखंडित आणि ग्रंथोपविजये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजय वो हावेजी श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वर ज्ञान देवो सुखिया झाला येणे वर ज्ञान देवो सुखिया झाला येणे वर ज्ञान देवो सुखिया झाला पुंडली कळधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की तुकाराम महाराज की जय महाराज की जय महाराज की जय माता पिता की जय गुरुदेव की जय जय श्री राम. आताच ज्यांची प्रवचन रूपी सेवा संपन्न झाली ते आपल्या परिसरातील वारकरी रत्न आदरणीय हरिभक्तीपरायण सोंगाराम महाराज तिसकर इताडे महाराजांनी या परिवाराच्या विनंतीला मान देऊन इथे आपण आलात आणि प्रवचन रूपी ज्ञानामृत दिलं त्यासाठी मी आपलं आभार